किती बी अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी धनामध्ये जर त्या ठिकाणी गुंग झाला असेल तर त्या ठिकाणी कुणाला धावण्याचा अभिमान आहे, कुणाला विद्वतेचा अभिमान आहे, कुणाला सुंदरतेचा. अरे हे अभिमान तर नसावाच. साधू संतांना सांगितलं अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अशा प्रकारचा अहंकार तर होत नाही. अहंकारानं भल्या भल्याची वाट लावली हो. अहो मारुतीराया सारखेला झाला देवा मी करतो. अरे ब्रह्मांडाचा मालक अविद्यापती प्रभू रामचंद्र आहे. करणारा करून घेणारा आणि करायला लावणारा ते रे. आपण कोण कुठले वृक्षाची अपाले हलेजाची सत्ता राहिले हंता मग कोठे काहीच नाही म्हणले. वेश्यागमने जे रता ते सर्वदा ती उन्मत्ता नाटवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचारत खर जैसा. श्रीराम जय राम जय जय राम. जे वेश्याच्या अशा प्रकारच्या अशा त्या ठिकाणी मोहामध्ये गेले जाळ्यामध्ये गेले त्याला कशाच प्रकारचा असणार त्या ठिकाणी धर्म अधर्म प्रमार्थ काहीच असणारं कळत नाही. ह्याला काय म्हणायचं गाढव. कसं गाढव? गाढव नावाचा असणारा प्राणी दुपारच्या भर उन्हाळ्यात किती कर्कश ऊन असू द्या आजाबा सावल्या जाणार नाही. आणि संध्याकाळ झाली पौर्णिमाचं असणारं चांदणं पडलं भितडाच्या वल सावल्या त्या ठिकाणी उभं. ह्याला माणसं गाढव. अशा प्रकारचा असणार म्हणजे कुणीतरी उन्मत्त आहे म्हणजे राजा इंद्र असा भास भरताला झाला. खरने मर्यादा दिवसा देखता जनपदा वेशाद्वारी विचारे सदा नसरे कदा माघारा. अशा प्रकारचा विषयामध्ये जो गुंग झाला आणि त्याच्या असणाऱ्या हाताला अशा प्रकारचा असणारा वेश कधीच लागणार नाही. त्याच्या असणाऱ्या कुळाचा नैनाट होतं असा शास्त्राचा असणारा सिद्धांत आहे. आणि 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. पण ह्या गाढवासारखा अशा प्रकारचा असणार त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तो विषयामध्ये गुंग झाला. त्याला टाईम टेबल काही कळाना असा भरत राजा त्या ठिकाणी मानू लागला. लतानिता उरावरे प्रीती धावे सन्मुख खरी पदाभिघात मुखावरी आवडी करी झेलित. त्या गाढवाच्या असणारी काय घेत आहे ती गाढवीने असणारा किती लाता त्याच्या तोंडावर हाणल्या छातीवर हाणल्या तरी स्त्री लंपट तिच्या लाता अशा प्रकारच्या असतात तो स्वीकारतो. त्याला त्याच्यातच आनंद वाटतो. असा हा श्रीलंपट 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. तो इंद्र नव्हता पण भरत राजाला त्या ठिकाणी अशा प्रकारचा असणारा भास तिथं झाला. तैसा पुरुष कामाचारी सुखाची मानी निरंतरी पाऊल जाऊन दे दूरी हृदयावरी झेलित. श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारचा असणारा कामातुर नावाचा असणारा पुरुष एखाद्या असणाऱ्या स्त्रीनं त्याला किती नाना प्रकारचा असणार त्या ठिकाणी त्रास देऊ द्या काही करू द्या पण त्याच्यात तो सुख मानतो. ते सुख नसतं काही क्षणापुरतं सुख आहे राजा पण त्याच्यासारखं दुःख अरे अख्ख्या आयुष्याचं असणारं खंडन होतं. प्रभू रामचंद्राला माहीत नव्हतं का सीता त्या ठिकाणी राजा रावण नेलेलं सगळं माहीत होतं. कारण की प्रभू रामचंद्रच पाठवलं होती तू जा मी येतो मागून. अरे न सांगता तुम्हाला कळू येते अंतर देवाला सांगायची गरज आहे का. आणि हे कळलं नका त्याला अज्ञानपणा घेतला कुणी प्रभू का घेतला. तुम्ही आम्ही स्त्रीच्या नादी लागलो स्त्रीला त्रास द्याला आयुष्याचं सगळ्यांनी उठून बसायचे आणि खंड कसं अशा प्रकार. मने जन्मांतरीची फळली भाग्य हिच पाद कमळ हृदयी लागे दैवे दंडिली अभागे व्रता वैराग्य कष्टती. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं असणार म्हणले वरून वरून वैराग्य दाखवायचं आणि मधून
ऊस डोंगा परी रसनई डोंगा आणि काय भुल्लास ओरलिया रांगा. अरे अंतर बाहे काय श्रीलंपट पण वरून हावभाव दाखवायचा अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी. स्त्री कामाची आयशी रीती ऐक मद्यपाची स्थिती वेचून पदरचिरी संपत्ती स्वयं होती जगनिंदे. मग त्या ठिकाणी स्त्रीचा संग गेल्यावर अशा प्रकारची गत होती. आता ऐका म्हणले पेनाराची असणारी कथा. जो असणारा पेतो तो स्वतःच धनाचा असणारा वाटोळ करतो, सगळ्या संसार परपंचाचं वाटोळ करतो, लेकरा बाळाला देशधड्याला लावतो आणि आपल्या मनाची मनोकामना पूर्ण करतो. असा जो लंपट आहे तो जेने द्रव्य ऐहिक भोग जोडे सकाम कर्मे स्वर्ग आतुडे निष्कामे तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुखा. मग त्या ठिकाणी ज्यांना अशा प्रकारचं असणार मोक्षाचं असणार सुख आहे, जे प्राप्त होणार आहे त्याचा असणारा त्याग करायचा आणि त्याचा त्याग करून अशा पद्धतीचा असणार त्या ठिकाणी व्यसन करायचं हे योग्य नाही. वेतनी आयसे धना करिता ती मद्यपाना ते निजात्मघाती संपूर्ण नरक सेवन अक्कल. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचा असणारा मद्य म्हणजे दारू पिणारे विश्वासघाती असते, त्याला नरकाचं असणारं पतन होतं, यमाची यमपुरी प्राप्त होते. अशा प्रकारचं असणार या ठिकाणी हे शास्त्र सांगतं. धनलोभी जे लुब्धका स्वप्नी न देखती सुखा जन्मादार भेदेका भोगिती नरका अनिवारा. मग त्या ठिकाणी धनलोभी ह्या धनलोभ्याला स्वप्नात देखील सुख प्राप्त होत नाही. माऊली जर स्वप्नात सुख प्राप्त होत नसेल तर ह्याला यमधर्माच्या यमपुरीत गेल्याच्या नंतर नाना प्रकारचे भोग भोगावे लागतात. म्हणून झोपू नका. आजची रात्र झोपण्याची नाही बरं का. शास्त्रानं सांगितलं उठा जागे व्हारे आता, पुन्हा नाही. कारण की क्षणभंगूर नाही भरवासा, वारे सावध तोडा माये पासा, पुढे हुशार तोरा आहे वळसा, गा राम राम समरा आधी आता, पुन्हा नाही. मरणात झटे घेता रुकान मिळे सर्वता तथापि सायास करिता आळस चित्ता उपजे. नाना प्रकारचे सायस करा. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी माणूस जर असल तर त्याला येही लोकी सुख नाही, परलोकी सुख नाही. अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी. माऊली राजांना मायबाप हे शास्त्र सांगतंय. शास्त्र सावध व्हा, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी माझ्या पंढरीची वारी. ऐसे आशा कष्ट मिळे ते वाढावी उपाय बळे निज शरीर कष्ट विले जेने फळे निज मोक्ष. मग अमूल्य मोलाचा असणारा हा नरदेह आहे. आणि जर ह्या नरदेहाचं सार्थक जर होत नसेल तर त्या ठिकाणी माणसाला जन्मून आणि उपून त्या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं प्रत्येकाने 5 ओव्या का होईना पण वाचल्याशिवाय जाऊ नका. आम्ही लबाडी करणार नाहीत, कुणाचं नाव पुढे पुकारणार नाही, हे लक्ष ठेवा. कदम महाराज वाचल्याशिवाय कुणीच जाऊ नका. आणि पुढील वाचक आहे स्वभाताई पाडोळे पारगावकर. हात जोडून आमची नम्र विनंती. तुम्ही काम थांबले घ्या ना, जाऊ जाऊ. चला स्वभाताई. जेने भोगी जय यह भोगा जेने भोगी जय सर्व भोगा जेने साधे महायोगा जीव शिव विभाग जेतला मग त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्यानं भोग भोगले, मग धनाचा असल, स्त्रीचा असन, कशा प्रकारचा असन, त्याला जीव आणि शिव हे भगवंत अशा प्रकारचे दुरावते, त्याला यमपुरची गत प्राप्त होते. अशा प्रकारचं असणारं शास्त्र सांगतंय.
भरत राजा म्हणू लागला अशा पद्धतीचा 33 कोटी देवाचा राजा इंद्र ह्यानं नियमाचं उल्लंघन केलंय, ह्याला मी शिक्षा करणार आहे अशा प्रकारचा असणारा भरत त्या ठिकाणी मनातली मनात विचार करू लागले. ओवी किती? 20 एवढे प्रतापीचे जाते ते कष्ट ती धरणारते इतराची कोण पुषे तेथे दुःखी समजते. अशा प्रकारचे विद्वत्ता असणार जे ज्ञानीत, अहो ते ज्ञानी अडकले हे अशा प्रकारच्या असणाऱ्या धनामध्ये, स्त्रीच्या असणाऱ्या मोहामध्ये आणि या मायाच्या असणाऱ्या पडद्यामध्ये असे अडकले. मग तुमची आमची काय कथा हो? काहीच कथा नाही. अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी हे शास्त्र सांगते. देव धर्मे नेनती काही पर्व काळ ठाऊक नाही श्रद्धाची सभावना नाही निशार पाही सदा. मग त्या ठिकाणी देव धर्म करायचा नाही, परवा काळाची काय वस्तुस्थिती ही ज्ञान नाही आणि अविचारानं वागायचा अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी तो भरत नंदीग्रामच्या ठिकाणी होता. आणि त्या दिशेहून ते इमायना असणार, ते वरून असणार, ते मारुतीला जाऊ लागला द्रोणागिरी नावाचा डोंगर घेऊन. तर त्या ठिकाणी ह्याला भात झाला 33 कोटी देवाचा राजाचा इंद्र. जे धनाचा वेच होये ते प्राणाची जाऊ पाहे श्रवणासरी नेनो सोये आती तेथे काय. मग त्या जो धनाचा असणारा लोभिया, अहो जीव जरी जायचे टाइम आला तरी तो धनाचा त्याग करीत नाही. कवडी 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 असा प्रकारचा धन कमीतो आणि त्या ठिकाणी असाला असाच जातो, न पट्टी देत नाही, न कुठं अशा प्रकारचा कुणाला खर्चित नाही, स्वतःला काय खात नाही माऊली. तर ह्या ठिकाणी काय तो दान करणार आहे? अशा प्रकारचा धन लोभी तसा जातो. कष्टे जोडिली संपत्ती ते ठेविली आती निगुती तोंडी दगड माती घाली ती आपण मरती धुळी. मग त्या कवडी 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 असणारा धन कमीतो, चांगल्या अशा प्रकारच्या असणाऱ्या चांगल्या तीर्थाच्या ठिकाणी दान करीत नाही आणि स्वतः काही खात नाही आणि मारायच्या टायमाला आपण बी असाच मरतो आणि त्या ठिकाणी दुसऱ्याला तसाच प्रकारचा उपाय ठेवतो. अशा प्रकारचा असणार जो धनलोभी असन आणि त्या धनलोभ्याचा असणारा उद्धार कसा होईल बरं? होऊ शकत नाही. ऐशी एक एकाची जाती अंधपात सवे नेती तिने एकत्र जेते मिळती दुःखे खेत दुःख. मग अशा प्रकारची एका एकाची गती स्त्री लंपट, धन लंपट, धन लोभी आणि तो दारू पिणारा, हे असे असणारे एकामागे एक जातीत. कुठं? यमपूरला. आणि यमपूरला गेल्यानंतर चित्रगुप्ता म्हणतो काय केलंस, काय दिवा लावला असतो. आता प्रत्येकाच्या मनामध्ये काय हालचाल आहे आपल्याला सांगायची गरज नाही. त्या ठिकाणी न सांगता तुम्हा कळ येते अंतर तुमच्या मनाच्या ठिकाणी काय भावना आहेत. तर माऊली हो, ह्या ठिकाणी धर्माच्या सभा मंडपमध्ये आलात, फक्त प्रभू रामचंद्राचीच कथा ऐकायची आणि प्रभू रामचंद्राची जर कथा ऐकली तुमचं मन लोण्याच्या गोळ्यासारखं होईल, कुठं डाग राहणार नाही. आणि लोण्याच्या गोळ्यासारखं मन झालं ना झालं, कैवल्य नावाचा पद तुम्हाला प्राप्त होणार. पुन्हा विषयच नाही, कसल्याच प्रकारचं तुम्हाला जन्मा मारला यायचं कामच नाही. ऐसा श्रीमंदे मातला विमानी विचारत एकला सज्जनाचा अवलंबू केला उत्तम. असा भास त्या भरत राजाला झालेला आहे. 33 कोटी देवाचा राजा इंद्र मातला. ह्याला धर्माचं पालन काय, टाईम कोणता आहे ह्याला काही कळना. अप्सरा म्हणल्या आणि अप्सरा मांडून तो नृत्य करायला लागलेला आहे. ह्याला शिक्षा देणं सूर्यवंश कुळातला असणारं काम आहे असा त्या भरतराजानं आणि मनाच्या ठिकाणी तो विचार करू लागला. आम्ही सूर्यवंशी राजे नियकाम आम्हा सर्व धर्माची देख उत्तराशी श्रवणे शिक विचारानिक. आमचं सूर्यवंश कुळाचं असणारं काम आहे धर्माचं पालन करायचं, ऋषीची असणारी सेवा करायची, संतांची असणारी सेवा करायची आणि दुष्टांचा असणारा तो निपांत करायचा. वेगळ्या विचारानं वेगळ्या आधारानं जर वागत असन तर तशा प्रकारची शिक्षा त्याला द्यायची. हे सूर्यकुळाचं असणार लक्षण आहे. असा तो भरत, जसे प्रभू रामचंद्र तसाचा असणारा भरत तीक्ष्ण आहे.
म्हणून या रामनामांकित बाण दगदगी ताती दारुण चापी सजिला आपण दृष्ट जळण करावया. लगेच भरत राजाने धनुष्याला असणारा बाण लावलेला आहे. त्या बाणावर प्रभू रामचंद्राच्या नावाचा असणारा मुद्रिकेचा ठसा आहे आणि तो बाण हॅलो. त्या दिशेनं अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी सोडलेला आहे. करुणी राम नाम स्मरण धनुषी ओढी हॅलो, काढून हॅलो. बाणाची आज्ञा करून दृष्ट जळण ताबडतोब प्रभू हॅलो. रामचंद्र भगवान की जय असा भरत राजाने गजर केला. धनुष्याचा असणारा बाण लावला. पुढील वाचक दोरी असणारी सोंडी बाळासाहेब मुंडे. आणि ताबडतोब तो बाण असणार आणि सूचक आहेत असणार करीत निघालेला आहे. राम मुंडे यांनी स्टेजकडे यायचे. बाण रामांकित हनुमान श्रीराम भक्त जीव परित अति संकटी कोणावरी करावी. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा बाण आहे. त्या प्रभू रामचंद्राच्या बाणावर भरतनं सोडला असणारा शिक्का आहे आणि भरत असणारा प्रभू रामचंद्राचा एकमेव असणारा भक्त आहे. भाव असू द्या. आणि जो द्रोणागिरी नावाचा पर्वत पूर्वी कुणा अशा प्रकारचा पश्चिमकडे घेऊन चाललेला आहे आणि तो बी साधा सुद्धा नाही आहे, मारुती राय आहे, प्रभू रामचंद्राचा भक्त आहे. मग त्या दोन्हीच्या मध्ये आता बाणाच्या असणारी गंमत आहे. विद्वान अशा प्रकारचा असणारे वक्ते आहेत माऊली. आणि असे विद्वान वक्ते तुमच्या गावाला येणं म्हणे तुमचं उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. आता इथून पुढे अशा प्रकारचे असणारे वाटतं नाही का पलीकडून इकून गेले काय बरं चल. सुटोनी शितीची कडाडी बाण पडिला अति संकटी कोणावरी करावी सृष्टी भक्त दृष्टी दिशेना. अहो लोखंडाचा असणारा बाणाला निर्जीव वस्तू सजीव झाली आणि ते मला काय कमालची गोष्ट. इकडून भरताना बाण सोडलाय. राम 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 करतो बाण आलाय आणि वरून असणारं रामचिंतनच अशा प्रकारचा असणार मारुतीच्या मुखात आहे. आणि माझी परीक्षा पाहिली का काय असा तो बाण भ्रमित झाला भ्रमित. आणि काय करावा त्या बाणाला विचार पडला. अरे निर्जीव वस्तू सजीव झाली आणि त्या ठिकाणी तेवढा विचार करू लागले. आणि आपण सजीव असताना अशा रममय मंगलमय वातावरणामध्ये जर झोपत असताना तर तुमच्यासारखे दुर्भाग्य कुणीच नाही. हॅलो. परतुनी जीवे जरी येचुन भरत करी दंडीला संपूर्ण कपिशी करावे. भरत त्या ठिकाणी विचार करू लागला. मला भरताना असणारा सोडणारा बाण विचार करू लागला. आणि जर मी आता रिटर्न वापस गेलो ना भरत राजा असणार मला शिक्षा करीन. मग मी काय करू. हा बी वैष्णव आहे हा बी वैष्णव आहे. आता मी काय करू असा प्रश्न त्या ठिकाणी त्या बाणाला पाळला. बाणाला भरत श्रीरामाचा निज भक्त कपिशी सप्रेम राम समस्त माझा न चले पुरुषार्थ बाण विष्णू. भरत राजा असणारा प्रभू पुढील वाचक रामचंद्राचा बाळासाहेब असणारा मुंडे भक्त आणि आहे. शिक्षक आणि आहेत मारुतीराव प्रभू रामचंद्राचा नारायणराव असणारा तांदळी. सेवक आहे. मग ह्या ठिकाणी मी काय करू असा पंचायत असणार त्या ठिकाणी तो बाण असणारा पडलेला आहे. मला काहीच कळना असा तो बाण. आणि त्या ठिकाणी मनातली मनात विचार करू लागला बाण बाण. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ऐका हॉटेलवाल्यांना नम्र विनंती गडबड करू नका. फक्त चहाची का बोला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. भरताची आज्ञाशी जे दंडावे अति दुष्टासी दुष्ट म्हणून कपिशी राम भजनेसी डुलत आत्मस्वरूप गणेशू केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. राम भक्ताच्या चरणी साष्टांग दंडवट. भरतानं जो बाण सोडलेला आहे त्या बाणाला आज्ञा केलेली आहे
कारण आज्ञा करत असताना बाण निर्जीव आहे, पण आपल्यातले सजीव 25% झोपलेले आहेत. अवघड आहे. अहो तो निर्जीव बाण विचार करू लागलेला आहे. हा असणारा रामाचा भक्त आहे आणि या भक्ताला मी आता माझ्या भरताची आज्ञा आहे, कशा प्रकारे करू? अरे दंड कुणाला करू? अरे जो दुष्ट आहे त्याला दंड करायचा आहे. हा तर रामाचा भक्त आहे, याच्या मुखामध्ये राम नाम आहे, याला कसा दंड करू? अशा प्रकारचा विचार निर्जीवान करू लागलेला आहे. पुन्हा द्यायची की स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे, साधू अवज्ञा सिरी न घडे, ऐसे विचारून वाडे कोडे, चरणाकडे धावला. बाणाने विचार केलेला आहे, कारण माझ्या स्वामीची आज्ञा आहे, आज्ञेचं उल्लंघन करायचं नाहीये. समोर दुष्ट आहे का? नाहीये. दुष्ट नाहीये, सज्जन आहे, माझ्या रामाचं नामस्मरण करतोय, मुखामध्ये राम नाम आहे. एकच विचार केलेला आहे बाणानं, मी आता काय करू? पायी धरावे से चरणाकडे बाण गेलेला आहे. बाणाने विचार केला, हा स्वामी आहे, याच्या पायाशी गेला पाहिजे, याच्याशी साष्टांग दंडवट केला पाहिजे. बाण अशा प्रकारचा विचार निर्जीव करू लागलेला आहे. धरिली असा जनांचे पाये, अपजय कधीच न होये, स्वामी कार्य सिद्धी सजाये, विजयी होये त्रिलोकी. बाणाने विचार केला, कारण अपजय माझ्या स्वामीला नाही आलं पाहिजे. माझा स्वामी भरत आहे आणि भरताच्या नामस्मरण कसं आहे, नामस्मरणामध्ये गुंतलेला आहे माझा भरत आहे. भरतानं मला आज्ञा केलेली आहे, मग आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही. माझ्या भरताला सुद्धा अपजयाला नाही पाहिजे. सांगितले काम सेवके करावे, सेवकांनी केलं पाहिजे, पण नियम धरला पाहिजे. कशा प्रकारचा आहे? सुख असेल तर सुखामध्ये आपण राम घेतो का? नाही आहे. दुःखामध्ये घेतो, पण राम नामांकित बाण आहे. एकच विचार केला, माझ्या भरताला, माझ्या भक्ताला, माझ्या साधूला, माझ्या राजाला अपजय नाही आला पाहिजे, म्हणून बाण हनुमंताच्या पायाशी लागलेला आहे. ऐसा निश्चय करो निपूर्णा, पायी मीठी घाले बाण, स्वयविस्मित कपी नंदन बाण कोण कोणाचा. बाणानं कशा प्रकारच्या अवस्था निर्माण केली? बाण कुठे गेलेला आहे? हनुमंताच्या पायाशी गेलेला आहे. हनुमंताने बघितलेलं आहे, अरे राम नामांकित बाण आहे. मग या बाणाचा विचार, माझ्या रामाचं याच्यावर काय आहे? नामस्मरण आहे, याच्यावर सुवर्ण अक्षराने लिहिलेलं राम आहे. हनुमंताने सुद्धा विचार केला आणि बाणाने सुद्धा विचार, कारण विचार करत असताना समोरचा कसा आहे, मगाच विषय होऊन गेलेला आहे. कसा विषय झाला? हनुमंताला काय नाही, कसा दिसत होता, साधूच दिसत होता, तसा माझा बाण आहे. आणि त्या बाणाला सुद्धा विचार केला, हनुमंता माझा साधू आहे, एवढा विचार बाणाने केलेला आहे. ऐसे विचारिता मनी, बाणावलो की तनयनी, देखता श्रीराम नामांकित चिन्नी, वायुनंदनाती विस्मये. हनुमंताने बाण बघितलेला आहे, बाणावर राम 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 अशा प्रकारची अक्षर कोरलेली आहेत आणि अक्षर कोरलेली बघितली. हा माझ्या रामाचा बाण आहे. माझ्या रामाचा बाण कसं काय आलाय? हनुमंताने विचार केला, हनुमंत आश्चर्यचकित झाले. काय झालं म्हणले? श्रीरामाचा बाण होय, अतिक्रामा
याचा करू नये साष्टांग नमन करिता होये राम स्नेहे भावार्थे हनुमंताने बाणाकडे बघितलेलं बाण माझ्या रामाचा आहे. माझ्या रामाचा बाण इथं आलेला आहे. माझ्याकडे आलेला आहे. कशासाठी आलेला असेल? माझ्या रामाचा बाण आहे. याचा म्हणले आपण कसल्या प्रकारचा अपमान नाही केला पाहिजे. बाण काही सांगतोय, बाणाचे काय विचार आहेत, हनुमंता विचार करून लक्ष देऊ लागलेले आहेत. कपिकांक्षी बाणाचे वचन तव तो बोले ना संपूर्ण पाहू आदरिले त्याचे चिन्ह तव तर्फी बाण ओढीत हनुमंताने बाणाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. बाण माझ्या रामाचा आहे. रामनामांकित बाण आहे. मग या बाणाचं काय असेल? हनुमंताने विचार सुरुवात केलेली. हनुमंतराय बोलू लागलेले तर बाण बोलत नाहीये. बाण बोलत नाही. का बोलत नाही याचा विचार हनुमंतरायने केला आणि काय झालं? उदय येईल दिवाकर म्हणून स्वामित्रासी रघुवीर घेऊन आला मज समोर बाण सत्वर तेथे ओढी माझ्या हनुमंताने विचार केलेला आहे. मला उशीर झाला की काय? मग रामाने माझ्याकडे बाण सोडला की काय? का लक्ष्मणाला घेऊन आला असेल माझा राम? मग रामाने लक्ष्मणाला आणला असेल. सूर्योदय होईल. मग सूर्योदय झाल्यानंतर सर्व कार्य नसेल याचा विचार माझ्या रामाने केला असेल काय? म्हणून रामाने इथं लक्ष्मणाला आणला असेल का? बाण पाठवला असेल का? अशा प्रकारचा विचार की उठवणी या स्वामित्र वधोनिया दशशीरम करोनि बिभीषण राजधरम स्वयंसत्वर येथे आला हनुमंतराय विचार करू लागलेला होता. माझ्या प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला उठवलं असेल का? उठवून इथं आणलं असेल का? बिभीषणाचा राज्याभिषेक केला असेल का? राजा रावणाला मारला असेल का? मग राम इथं आले असतील का? बाण कशामुळे सोडलाय? अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करू लागले. मी न पुस्तक सर्वथा न पवेची स्वामी कार्यार्थ धिक्क माझे जीवित्व देखा कोणार्था जातासे हनुमंताने विचार केलेला आहे. मला उशीर झाला का? माझ्या कार्यात उशीर झाला. धिक्कार असो म्हणले माझ्या कार्याला. माझ्याकडून उशीर झालाय म्हणून माझ्या रामाने बाण सोडला असेल का? म्हणजे बाण सोडण्याचा काय कारण असेल? कशामुळे बाण सोडलाय? मला वेळ झाली का? लक्ष्मण उठणार नाही का? सूर्योदय होईल का? याचा विचार हनुमंतराय करू लागले. ऐसा झाला ती दुखी सवेची बाणा ते अवलोकी तव तो ओढी अधोमुखी एकी एकी सत्वर हनुमंताने बाणाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. लक्ष्मण चला पुढील वाचक आहेत दत्ता महाराज यादव धुनकवड. पुढील वाचक दत्ता महाराज यादव धुनकवड. वडण्याचं काय कारण असेल? याचं दुःख कुणाला? हनुमंताला झालेलं आहे. एवढं असताना भक्ताचं एवढं कार्य आहे, एवढं असताना विचार रामनामाचा आहे. इथं याच्यासाठी आलो. या कार्याचं